नवी मुंबई में 14 गांवों को शामिल करने के मुद्दे पर एक बार फिर सियासत छिड़ गई है। हाल ही में दहिसर मोरी क्षेत्र में नवी मुंबई मनपा के विरोध में सर्वपक्षीय मोर्चा निकाला गया, जिसमें स्थानीय शिवसेना विधायक राजेश मोरे, बीजेपी के जिलाध्यक्ष नंदू परब, एनसीपी जिलाध्यक्ष माळी पाटिलताई, कांग्रेस के नेता संतोष केणी, शिवसेना नेता बंडू पाटिल, उपसभापति भरत भोईर, उप तालुका प्रमुख गणेश जयपाल, महिला विभाग संगठक जयश्री पाटिल, महिला आघाड़ी के साथ समिति के अध्यक्ष लक्ष्मण पाटिल, समिति उपाध्यक्ष सुखदेव पाटिल, जीवन वालीकर, विजय पाटिल सह शिवसेना, बीजेपी और एनसीपी के कई पदाधिकारी और कार्यकर्ता इस मोर्चे में शामिल हुए। मोर्चे में शामिल तमाम सर्वदलीय नेताओं और लोगों ने आंदोलन के जरिए राज्य के वन मंत्री गणेश नाइक से सरकार द्वारा जारी जीआर को शांतिपूर्वक और समझदारी से स्वीकार करने और रास्ता सुचारू करने का आग्रह किया। इस दौरान प्रदर्शनकारियों ने अपनी प्रतिक्रिया दी। 14 गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलन छेडले असता गेल्या मार्च 25 ला राज्य शासनाने जीआर काढून विकास समितीच्या माध्यमातून 14 गावांचा अतिशय आनंदाचा उत्सव साजरा केला गेला त्या वर्षी, पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि 14 गावांचा विकास रखडला गेला। मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी, आमच्या पक्षाचे पदाधिकारी आम्ही आयुक्तांची भेट घेतली असता आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये 14 गावांसाठी तरतूद करावी। राज्य शासनाने जीआर काढून ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत, तिथे जी जी कामं असेल म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल, आरोग्य सुविधेचं काम असेल, तुमचा पाण्याचा विषय असेल, रस्त्यांची विषय असेल, ही कामं तुम्ही ताबडतोब चालू करा। त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते त्यांच्या समोर आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब काम करू आणि कामही चालू झाली। पण पुढे काय झालं मला माहित नाही, पण आता खरं तर आज आम्ही 14 महिने झाले त्रासून गेलेलो आहोत, कारण अनेक वर्षानुवर्ष आंदोलन करून सुद्धा जर 14 गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे? आम्ही सत्ताधारी आहोत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचा सरकार आहे, तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठे? म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ। मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा, आणि मीही सांगितलं की राजीनामे देऊ नका, हा प्रश्न लवकरात लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या इथे बैठक लावू। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, आणि हा प्रश्न तातडीने निकालित काढला जाईल असं आम्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितलं। मीही सांगतोय, पदाधिकारी सांगतोय, नाही झालं ते 30 तारखेला अधिवेशन आलेलं आहे। मी खरं तर आयुक्तांवर आशेला उठतोय, कारण आयुक्तांचं काम आहे काम करणं। एकदा राज्य शासनाने महापालिकेत गावं काढण्याचा जीआर दिला असेल तर मग कोणी असू द्या, कुठलाही पक्षाचा असू द्या, त्याचा न ऐकता ते 14 गावांचा विकास केला पाहिजे, म्हणून मी आयुक्तांवरही नाराजी आहे आणि तो प्रश्न मी विधानसभेत मांडणार। आम्ही गेल्या 15 दिवसापासून ही तयारी करत होतो। आमचं काम जो होत नाही, गेल्या वर्षी जीआर निघून 14 महिने झाले आणि तरी सुद्धा आमच्या 14 गावांचं काम होत नाही, आणि मग पदाधिकारी इथल्या नागरिकांना उत्तर देणं कठीण पडलं होतं। मग पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपलं सरकार असून आपले सर्व पालकमंत्री आपले आहेत, इथले नवी मुंबईचे पालक स्वीकारलेले नाईक साहेब आपले आहेत, आणि तरी सुद्धा आपली कामं होत नाही। आणि मग सर्वांनी ठरवलं की आमचं जर हा काम होत नसेल तर आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी म्हणून राजीनामा देऊ, आणि त्याकरिता आयुक्तांनी काम जर थांबवलं त्याचा निषेध आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामा, हे सर्व राजीनामा इथे घेऊन आले होते। परंतु ही बातमी ज्यावेळी आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेब आणि ह्या विभागाचे आमदार राजेशजी मोरे साहेब यांना कळाली आणि ते इथे आले, त्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामे देऊ नका आणि तुमचा काम या 14-15 दिवसात निकालात लावू, तुमची बैठक घेण्यात येईल, अशा माध्यमातून वरिष्ठांपर्यंत पोहोचली जाईल। माननीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा सुद्धा फोन होता। माननीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब बोलतीलच, त्यांनी काय आश्वासन दिली आणि का दिली पाहिली नाही आता ते त्यांच्याशी चौकशी करून त्याच्याशी बोलतील। पण मी हे सर्व जो हकीकत आहे ही चव्हाण साहेबांबद्दल 100% बोलते। ते स्वतः येणार होते, पण एबीव्हीपीचा एक सत्र चालू आहे त्यामध्ये येऊ शकले नाही। तिथे सगळी संघाची सगळी बैठक आहे, तिथे सगळे
ऐकूची माणसं म्हणून ते येऊ शकले नाही, म्हणून मी मला पाठवलं. माझं नाव सौ जयश्री सुखदेव पाटील, नागाव. मी 14 गाव महिला विभाग संघटक आहे शिवसेनेची. आम्ही इथे सगळेजण उभे आहोत ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या निषेधार्थ. कारण की आज आम्हाला जवळजवळ 14 महिने GR महापालिकेचा GR येऊन आमची 14 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेली नाही आहेत. आम्हाला कुठल्याही मूलभूत गरजा इथे उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेचा इथे निषेध करण्यासाठी आंदोलनासाठी इथे उपस्थित आहोत. आम्हाला महानगरपालिकेच्या प्रशासनाने जर आम्हाला या सुविधा आता उपलब्ध करून दिल्या नाही तर यापुढे आमचं पाऊल अजून मोठ्या प्रकारचं असेल. यानंतर आम्ही जे काही आंदोलन करणार आहोत ती डायरेक्ट महानगरपालिकेच्या प्रांगणात जाऊन तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत. जय महाराष्ट्र. मी सुखदेव जनार्दन पाटील, नागाव गावचा रहिवासी आहे. शिवसेनेचा या ठिकाणी उपविभाग प्रमुख आहे. आमची रास्त भूमिका अशी आहे की 14 गावं ही 1993 साली नवी मुंबई महापालिकेत होती, परंतु काही लोकांच्या डोक्यात आलं की आपल्याला कदाचित टॅक्सेस जास्त भरावे लागतील म्हणून नवी महापालिका नको, अशा प्रकारचा एक काही लोकांनी उद्रेक उचलला आणि त्याला सरकारने प्रतिसाद देऊन 2006-07च्या दरम्यान ही महापालिकेतून गावं काढली गेली. परंतु त्यानंतर आमची पिढी आल्यानंतर आम्हालाही कळलं की नवी मुंबई महापालिकेशिवाय आपला विकास होणार नाही. म्हणून आम्ही आपल्या नवी मुंबईचे जाणते राजे, नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेशजी नाईक साहेब यांची भेट घेतली आणि गणेश नाईक साहेबांना या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनाही त्या गोष्टी मान्य झाल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीला तुर्ता लगेचच महापालिकेमध्ये चंद्रकांत डोळे साहेबांच्या माध्यमातून प्रस्ताव मांडायला सांगितला आणि सगळ्या नगरसेवकांना त्यांनी सांगून तो प्रस्ताव मान्य झाला. प्रशासकीय प्रस्ताव हा राज्य शासनाला गेला आणि आता मागच्या 14 महिन्यापूर्वी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी या नवी मुंबई महापालिकेत 14 गाव समाविष्ट झाल्याचा GR आम्हाला मिळाला. आता मिळाल्यानंतर 14 गावांना आज 14 महिने झाले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही ही महापालिकेत होत नाही. आणि आमच्या माहितीनुसार जर एकनाथजी शिंदे साहेब अथवा इथले राजेश मोरे साहेब तिथे जाऊन जेव्हा भेटतात महापालिकेत तेव्हा आयुक्तांना ते काम करायला आदेश देत आहेत की तुम्हाला जो आदेश आला त्या आदेशाचं तुम्ही पालन करा, जे GR त्या GRचं पालन करा. परंतु त्यावेळेला नाईक साहेब त्यांना अडवणूक करतायत. ते का कोणास ठाऊक माहीत नाही. परंतु या 14 गावांमध्ये जे राहणारी सर्व लोक आहेत साहेब ती सर्व आगरी समाजाची आहेत आणि नाईक साहेब आगरी समाजाचे नेते आहेत. त्यांनी त्याचं जरा मला थोडं जाण ठेवली पाहिजे. समाजाबद्दल त्यांनी कृतज्ञता बाळगली पाहिजे. दुसरी गोष्ट, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नाईक साहेब जनता दरबार चालवतात, तर मग 14 गावचे प्रश्न का सोडवत नाही की जे प्रश्न तुम्हीच सोडवण्यासाठी पुढाकार केला. आणि माझ्या माहितीप्रमाणे नाईक साहेब एक नगरसेवक राहिले नाहीत किंवा एक महापौर नाही आहेत. त्यांनी फक्त नवी मुंबईत धरून बसू नये. आमची त्यांना विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय, महाराष्ट्राचे मंत्री आहात तुम्ही आणि त्या माध्यमातून तुम्ही या 14 गावांचा एक पालनहार करू म्हणून तुम्ही यावं आणि आमच्या काही चुका झाल्या असतील जर तुमच्या मनात असतील तर आम्हाला उद्या अंतःकरणाने क्षमा करा. आम्ही तुमच्या ब्युरो इनपुट EW नेटवर्क.